ममता एम पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी बनवते पौष्टिक ज्वारीचे आप्पे। हे आप्पे जे वेट लॉस करत असतील किंवा ज्यांना डायबिटीज असेल तर नाश्त्यासाठी मस्त रेसिपी आहे आणि हे आप्पे खूप खमंग आणि खुशखुशीत होतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। ज्वारीचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे। यामध्ये आता मी 1 कप ज्वारीचे पीठ टाकते। त्यानंतर पाव कप बारीक रवा टाकते। रवा घातल्याने आप्पे छान खुशखुशीत होतात। आता ह्यामध्ये पाव कप दही टाकते। आता ह्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत, तर इथे मी पाव कप बारीक चिरलेला गाजर, पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची, त्यानंतर 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आता ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकते। आलं लसूणची मिरचीची पेस्ट टाकल्याने आप्पे छान मस्त टेस्टी लागतात। आता ह्यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकते। आणि हे असेच चांगलं मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। तर इथे मी थोडं पाणी टाकून सैलसर बॅटर बनवते। खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही, आपल्याला इथे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे बॅटर तयार झालं आहे। आता हे मी मुरण्यासाठी 5-6 मिनिटं बाजूला ठेवते। तर इथे 5-6 मिनिटं झाली आहेत। आता ह्यामध्ये फोडणी घालायची आहे। तर इथे मी चमचाभर तूप गरम केले आहे। या ठिकाणी तुम्ही तेलही घेऊ शकता। आता ह्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं, पाव चम्मच हिंग टाकते आणि ही फोडणी या बॅटरमध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घेते। तर इथे तुम्ही सोडा इनो न टाकता सुद्धा या बॅटरचे छोटे छोटे पॅनकेक सुद्धा बनवू शकता। आता ज्वारीचे आप्पे छान जाळीदार होण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा इनो टाकते आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी 1-2 चम्मच पाणी टाकते आणि हे मिक्स करून घेते आणि लगेचच ह्याचे आप्पे बनवायला सुरुवात करते। तर इथे मी आप्पे पात्र गरम करून त्यामध्ये थोडं तूप टाकून घेतलं आहे। इथे मी तूप घेतलं आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता। आता ह्यामध्ये बॅटर घालायचं आहे। तर इथे कडेपर्यंत सुरुवात करायची आहे, कारण कडेचे आप्पे उशिरा भाजतात आणि मधले आप्पे आहेत ते जरा पटकन भाजून होतात। आता ह्यावरती झाकण ठेवून गॅस मध्यम करून 3 ते 4 मिनिटं भाजून घेते। तर इथे 2 मिनिटांनी हे बघा, आप्पे छान फुललेले आहेत। आता वरतून थोडं तूप टाकून घेते आणि खालच्या साईडने मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घेते। आता हे पलटायचे आहे। तर हे बघा, मस्त खरपूस झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण न ठेवता भाजून घेते। तर हे बघा, मस्त दोन्ही बाजूने आप्पे छान भाजून झाले आहेत। आता हे मी काढून घेते। इथे आपले मस्त आप्पे तयार झाले आहेत। तर हे बघा, मस्त असे जाळीदार आप्पे तयार झाले आहेत। तर इथे आपले पौष्टिक असे खमंग खुशखुशीत आप्पे तयार झाले आहेत। खूप मस्त लागतात। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।